भाजीला काही नसेल आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल तर आजची ही डाळ तडका रेसिपी तुमच्याचसाठी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी 1 वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेऊन एकत्रित मिक्स करून स्वच्छ धुवून घ्या. डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर ती कुकरमध्ये घ्या. त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला. थोडीशी हळदी, 1 चमचा तेल घाला आणि डाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवा व 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान शिजवून घ्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा व कुकरची हवा पूर्णपणे जाऊ द्या. डाळ मस्त शिजून तयार आहे. आता तिची चव आणखी वाढवण्यासाठी खमंग फोडणी देऊया. एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की बारीक चिरलेला लसूण घालून परतून घ्या. लसूण परतला की कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा छान परतला की टोमॅटो घाला आणि त्यात हळद व लाल तिखट घालून मसाला मऊ होईपर्यंत परतून घ्या. मसाला छान परतून झाला की त्यात थोडीशी ताजी कोथिंबीर घाला आणि शिजलेली डाळ टाकून सगळं एकत्रित करून घ्या. आता तडक्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये साजूक तूप गरम करा. त्यामध्ये जिरं घाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, तेजपत्ता, 2 ते 3 लाल मिरच्या घालून खमंग तडका तयार करा. तयार केलेला खमंग तडका डाळीवर ओता आणि सर्व छान एकजीव करून घ्या. शेवटी ताज्या कोथिंबीरीने गार्निश करा. अशा प्रकारे खमंग चविष्ट हॉटेल स्टाईल डाळ तडका तयार आहे. सर्व करा गरम गरम भात किंवा पोळीसोबत. आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.